नमस्कार, ज्योती अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी घेतलेली आहे शिमला मिरची। तर ही शिमला मिरची आज जास्त आणलेली होती, अर्धा किलो। तर मग म्हटलं आपण फक्त या मिरचीचा छोट्याशा प्रमाणात वापर न करता हिच्यापासून मस्त भाजी बनवायची। टिफिनला अशी भाजी तुम्ही बिलकुल 10 मिनिटात बनवू शकता। ही मिरची खाण्यासाठी अगदी पौष्टिक असते आणि मुलं देखील आवडीने खातील अशी भाजी आपण आज बनवून घेऊ। तर शिमला मिरची मी चांगली धुवून घेतली। आता तिला कट करून घ्यायची। कट करताना आजूबाजूने संपूर्ण मिरची कट करायची आणि आतमधला जो हा भाग असतो देठाचा तो काढून घ्यायचा, कारण ह्या देठाच्या भागामध्ये जास्तीत जास्त बिया असतात आणि त्याचा वापर आपण काही करायचा नाही, म्हणून त्याला मी बाजूला काढून घेतला। आता भाजी बनवण्यासाठी संपूर्ण मिरच्या मी इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि भाजीसाठी लागणारे ह्या सगळे मी इथे साहित्य घेतलेलं आहे। त्याच्यात मी 1 वाटी दही घेतलं, 1 वाटी दाण्याचा कूट घेतला आणि छोटी वाटीभर तेल घेतलं। त्यासोबतच मोहरी, 1 चमचा जिरं, 1 चमचा हळद आणि लसूण मी असा ठेचून घेतलेला आहे। सोबतीला धना पावडर आणि चवीपुरता मीठ, असं हे संपूर्ण साहित्य मी इथे काढून घेतलं। आता लगेच भाजी बनवायला घेऊ। तर भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये सुरुवातीला तेल टाकून घेतलं। तेल तापल्यावर लगेचच त्याच्यात मोहरी टाकायची। मोहरी चांगली तडतडली म्हणजे जिरं टाकायचं आणि लगेचच त्याच्यात आपण हा ठेचून घेतलेला लसूण आहे तो टाकायचा। ह्या भाजीमध्ये हा लसूण असा ठेचलेला टाकला तर खूपच छान भाजी चविष्ट लागते। आता लसणाची कडक फोडणी झाल्यावर लगेच त्याच्यात हळद, धना पावडर टाकलं आणि संपूर्ण मिरची ही त्याच्यात टाकून घेतली। आता एकसारखी मिरची ही मिक्स करून घ्यायची। हळद मसाल्यांमध्ये टाकल्यावर मिरची किती छान दिसते, अगदी कलर देखील छान आलेला आहे। आता ही मिरची आपल्याला दही टाकून शिजवायची आहे, म्हणजे या मिरचीच्या भाजीला खूपच छान अशी चव येते। त्याच्यासाठी मी 1 वाटी दही घेतलं। दही किंवा ताकामध्ये ही मिरची शिजवली तर आणखीनच चविष्ट ही भाजी तयार होते आणि अजिबात तिचा जो थोडासा कडवटपणा असतो तो अजिबात जाणवत नाही आणि अशी भाजी आपण डब्याला देखील करू शकतो। आता भाजीत चवीपुरता मीठ टाकायचं आणि दही आणि मीठ टाकल्यामुळे आता ह्या भाजीला चांगलं पाणी सुटेल। तर ते पाणी आटेपर्यंत आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे। सकाळच्या घाई गडबडीत डब्यासाठी आपण ही भाजी बनवू शकतो, कारण जास्त काही मसाले वगैरे करायची गरज पडत नाही। भाजी शिजायला ठेवली तेवढ्या वेळात आपण कणिक मळून चपात्या देखील बनवू शकतो। आता तुम्ही बघू शकता 10 मिनिटात भाजी मस्त शिजलेली आहे, कारण संपूर्ण दही हे त्याच्यात आटलेलं आहे आणि भाजीचा दही टाकल्यामुळे कलर देखील बदललेला आहे आणि मिरचीची फोडी अगदी मऊ अशा शिजलेल्या आहेत। आता ह्या भाजीमध्ये आपल्याला दाण्याचा कूट टाकायचा आहे। मसाले आणि दहीमध्ये भाजी शिजल्यावरच आपल्याला हे दाण्याचं कूट टाकायचं आहे, कारण सुरुवातीला आपण जर का दाण्याचं कूट टाकलं तर भाजी कढईला लागते आणि थोडीशी ती या भाजीची चव देखील बदलते, म्हणून भाजी शिजल्यावरच दाण्याचा कूट टाकायचा आहे। आता ही भाजी जर तुम्हाला थोडीशी अशी ओलसर हवी असेल तर किंचित मग पाणी टाकायचं, पण मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही। फक्त झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट वाफवून घेतली, मग तिला मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता किती छान असं भाजीला तेल आलेलं आहे आणि कढईला खाली लागायला लागले, म्हणजे आता गॅस बंद करायचा। इथे आपली शिमला मिरचीची भाजी तयार आहे, तसेच माझ्या गरमागरम पोळ्या देखील तयार आहेत। आता अशी भाजी टिफिनमध्ये भरायची, सोबतीला पोळ्या, अगदी 15 ते 20 मिनिटात आपला टिफिन तयार होतो। अशी भाजी शिमला मिरचीची तुम्ही देखील नक्की तयार करून बघा। घरातले सर्व मंडळी लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने खातील आणि लक्षात देखील येणार नाही की ही शिमला मिरचीची भाजी आहे। अशी ही शिमला मिरचीची भाजी तुम्ही देखील नक्की तयार करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह। धन्यवाद।